शिळा भात उरला की मलाच खावं लागतं, बाकी कुणीच खात नाही. आणि असं काही बनवलं की सगळेच आवडीनं खातात. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 3 ते 4 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि थोडेसे शेंगदाणे आपल्याला थोड्या तेलामध्ये खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे. पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ऑर्डर करायचा असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर नक्की ऑर्डर करा. ही रेसिपी ना ताव्यामध्येच करायची, ताव्यामध्ये खूप छान टेस्ट येते. तर आता ताव्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणतेही मसाले टाकायचे नाहीत. ही रेसिपी अशीच खूप भारी लागते. आता याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरची, शेंगदाणे वगैरे वाटून घेतले होते ते वाटणसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं. पुन्हा आपल्याला मीडियम गॅसवर हे परतून घ्यायचं आहे. चांगलं परतून घेतलेलं आहे बघा. खमंग असा वास पण येत आहे. आता याच्यामध्ये उरलेला शिळा भातच मी टाकत आहे. तुम्ही ताजा भातसुद्धा वापरू शकता. तर 1 वाटी मी शिळा भात घेतलेला आहे ते याच्यामध्ये टाकायचं आणि फुल गॅसवर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 10 ते 12 सेकंद व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर चमचमीत ठेचा भात आपला तयार झालेला आहे. नक्की ट्राय